अरे वा, लवकर झालात तयार. चला ऑफिसला निघूया. मावशीला बोलवते मी. आ ऐक ग. आ काय झालं? डोळ्यात काहीतरी गेलंय बहुतेक. ह्या काय गेलं? आता माझ्या डोळ्यात काय गेलं हे मलाच कसं दिसेल? त्यापेक्षा तुम्हीच बघा ना, माझ्या डोळ्यात डोळे घालून. ओ खुपतंय काहीतरी. ओ बघा तर, या तर बघू बरं. बघा बरं. उघडा डोळा. हा काय उघडलाय? बघा बघा, नीट बघा, जरा जवळून बघा. बघा बघा, नीट बघा. काहीच दिसत नाहीये हो. आहे हो आहे, असं कसं काही नाही, नीट बघा. हो खरंच आहे, हो खरंच आहे. हा हा हा, बरा खुंकर मारा, खुंकर प्रेमाने मारा जरा. हा आता कसं? काय? मी मैत्रिणींसोबत पिकनिकला काय गेले, इतकं सगळं घडून गेलं इथे. हो, सानियाच्या आईला अरेस्ट झाली. आता त्यांना कोणी अडकवलं? त्या कशा गेल्या आत? कशी बायको आहेस ग तू? हा? अगं आपल्या आजूबाजूला जेव्हा जेव्हा असं काही अघटित घडतं ना, तेव्हा त्याच्या मागे मीच आहे. ही साधी गोष्ट तुला कळत नाही, तेही मी माझ्या तोंडून सांगू. पोलिसांना मीच टीप दिली आणि सानियाच्या आईला अटक करायला लावली. का हो असं का केलं तुम्ही? विहीणबाई आहेत ना त्या, आपल्या सतत मदत करत असतात आपल्याला. काय मिळालं त्यांना अडकवून तुम्हाला? मला ना कळतच नाही कधी कधी तुमचं काय चाललेलं असतं. हो, जी माणसं आपलं भलं करतात त्यांच्याच पाठीत असा खंजीर खुपसलात तुम्ही. ये बाई, बंद कर तुझा रेडिओ. जरा चान्स मिळाला की आपला प्रचार 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 प्रचार. कसली मदत ग? काय भलं केलंय? तुला माहिती आहे का काय केलंय त्या बाईनं? काय केलं? आदित्यवर जो हल्ला झाला ना, तो तिने घडवून आणला. काय? नाही नाही नाही, मला सांगा, तुम्ही हे खोटं बोलताय ना? आदित्यची शपथ घेऊन सांगतो. आदित्यची शपथ घेतलीये. आणखी काय क्लॅरिफिकेशन देऊ तुला? हो, हो, काय सांगताय तुम्ही? या बाईची एवढी हिंमत झाली? हो, आपल्या आदित्यवर हल्ला करवला हिने. बघ, झाला ना तुझ्या अंगाचा तीळपापड. माझंही असंच झालं, म्हणून तिला आत अडकवलं. म्हटलं काट्यानं काटा काढूया. पण माझी चाल इथून पुढे सुरू झाली. सानियाच्या आईला अटक झालीये आणि हे सगळं राजवर्धनने घडवून आणलं, हे मी सानियाच्या डोक्यात भरतो. म्हणजेच राजमुळे तुझ्या आईला अटक झाली. मला वाटलं ही पेटून उठेल. म्हटलं काय, म्हणजे ही चाल पण फेल गेली आणि सानिया वेगळीच खेळी खेळायला लागली. या सगळ्यांबरोबर ना तिने मैत्री करायला घेतली. आता बोल. काय? काय सांगताय काय तुम्ही हे सगळं? ही सानिया काना मागून येऊन तिखट झालीये काय? आत्ता जाऊन भेटते मी तिला. मला बोलायलाच हवं तिच्याशी. सानिया, अरे वा, झाली तयारी? निघालीस ऑफिसला? वा वा वा, छान मन लावून काम कर. काय सानिया, हे बघ, असं काहीतरी कर ना की आदित्यकडे 4 कामं जास्त आली पाहिजेत. आणि मग हे सगळं बघून ना रत्नमाला बहिणींनी राजची 4 कामं पण तुझ्याकडे द्यायला पाहिजेत. काय आई, मी तिथे छक्के पंजे करायला ऑफिसला जात नाहीये. आणि हो, रत्नमाला काकी मला जे काम देतील ना, तेवढंच काम मी माझ्या मनापासून करणार. काय काय बोललीस तू आता सानिया? कसं आहे ना आई, आता माझ्या लक्षात आलंय की मी आतापर्यंत खूप माती खाल्ली. यापुढे मी आता ठरवलंय की रत्नमाला काकी मला जे काही सांगतील ना, तेवढंच करणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आता तुमची पूर्वीची सानिया नाही राहिली.
त्यामुळे मी आता सुधारली आई. आणि हो, तुमच्या मनात ज्या काही खुरापती सुरू असतील ना, त्या प्लीज मला तुम्ही सांगू नका, कारण यापुढे मी तुमची कोणतीच मदत नाही करू शकत आहे.